हॅलो गाईज, हर्ष व्लॉगमध्ये तुमचे स्वागत आहे. तर आज आपण बनवणार आहोत झणझणीत चवदार शेवगा रस्सा भाजी. तर सर्वात आधी शेवग्याच्या शेंगा स्वच्छ धुवून घेतल्यात. तर शेवगा खाल्ल्याने उन्हाळ्यातला थकवा कमी होतो. शेवगा उन्हाळ्यात खाणे खूप फायदेशीर असतो. तर बघा, शेवग्याच्या शेंगा अशा मी कट करून घेतल्यात आणि ते एका कढईमध्ये गरम पाणी उकडले, त्यामध्ये या शेंगा घातल्यात, उकडायला ठेवल्यात. त्यामध्ये अर्धा चमच हळद आणि मीठ घालून शेंगा उकडायला ठेवल्यात. तर इथे मी मसाल्याची तयारी करून घेतली. सुके खोबरे, टोमॅटो, कांदा आणि कोथिंबीर, लसूण. तर हे सगळे छान भाजून घेणार आहे. इकडं शेवगा शिजतोय आपला. हे भाजून घेतले मिक्सरला, याचे छान वाटण करून घेतले. वाटण करून इकडं शेवग्याच्या शेंगा पण शिजत आहेत. तर बघा, शेवगा छान असं मिक्सरला वाटून घेतले. मसाला, कोथिंबीरीच्या काड्या पण मी वाटणात घालते, त्याने छान चव येते कोथिंबीरीची. तर इथे तेल गरम करून घेतले, त्यामध्ये मोहरी घातली आणि वाटलेले वाटण घालून त्याला छान तेलामध्ये परतून घेतले. असं तेल सुटेपर्यंत भाजून घेतला मसाला. त्यामध्ये सुके मसाले, काळा मसाला, लाल मिरची पावडर, थोडीशी धना पावडर घालून त्याला तेल सुटेपर्यंत परतून घेतले मसाला. आणि त्यामध्ये हे शेंगांचे तुकडे घातलेत आणि शेवगा शिजून घेतलेलं जे पाणी होतं ते पण आपल्याला भाजीमध्ये घालायचे, यूज करायचे. त्याने छान भाजीला चव येते. तर बघा, इथे छान रस्सेदार भाजी तयार आहे. वरून एक उकळी आल्यानंतर कोथिंबीर घातली, चवीपुरते मीठ घातले आणि भाजी इथं छान तयार आहे. त्यासोबत तुम्ही भाकरी किंवा चपाती पण खाऊ शकता. मी तर चपातीच बनवलेली आहे. तुम्हाला रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. अशा सोप्या रेसिपीसाठी पाहण्यासाठी चॅनलसोबत राहा. थँक्यू.